Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातले काही मतदारसंघ फार चर्चेत राहिले। त्यातला एक म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ। भाकरी फिरवण्यात एक्सपर्ट मानले जाणारे शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघ त्यांनी आपल्याकडे पुन्हा इथून खेचून आणला। यासाठी त्यांनी आपल्यापासून काही काळ दूर गेलेल्या मोहिते पाटलांना पुन्हा जवळ केलं आणि भाजपला मात देत तिथं विजयाची तुतारी वाजवली। आता लोकसभेनंतर विधानसभेसाठी शरद पवारांनी एक डाव टाकायला सुरुवात केली। माढ्यात देखील शरद पवारांनी विधानसभेसाठी एक नवा डाव टाकलाय, ज्यामुळे अजितदादांच्या सोबत गेलेल्या बबनदादांची गोची झाली आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे। बबनदादांच्या सख्या भावालाच आता पवार त्यांच्या विरोधात उभे करतील असं बोललं जाऊ लागले। याला कारण ठरलंय रमेश शिंदे, जे बबन शिंदे यांचे भाऊ आहेत, त्यांनी सुप्रिया सुळेंची घेतलेली भेट। सुळे आणि रमेश शिंदेंच्या भेटीचा एक फोटो समोर आल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात। यामुळे माढ्यातली गणितं नेमकी कशी बदलणार आहेत हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। लोकसभेला काही मतदारसंघातील लढतींचं चित्र हे देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार असंच झाल्याचं दिसून आलं होतं। त्यामध्ये माढ्याचा सुद्धा समावेश होता। बऱ्याच शहकाटशहानंतर अखेर फडणवीसांचे खास असलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा पराभव पवारांकडे आलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी केला आणि शेवटी रेसमध्ये पवारांनी बाजी मारली। माढ्यात लोकसभेनंतर गणितं मोठ्या प्रमाणावरती बदललेली आहेत। आता एका विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातल्या चुरस वाढताना दिसते। अशात माढा विधानसभा मतदारसंघाकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागून आहे। राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर बबन शिंदे हे अजितदादांसोबत गेले, त्यामुळे आता हा पारंपरिक राष्ट्रवादीचा असलेला मतदारसंघ आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करताना शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही दिसून येत आहेत। अशात आता माढ्यातील अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांचे सख्खे लहान बंधू रमेश शिंदे यांनी दिल्लीमध्ये जाऊन सुप्रिया सुळेंची भेट घेतली। यामुळे आगामी निवडणुकीमध्ये माढ्याचे आमदार बबन शिंदे व त्यांचे सख्खे बंधू रमेश शिंदे या दोघांमध्ये राजकीय संघर्ष होणार असल्याचं बोललं जाते। 6 वेळा माढा विधानसभा मतदारसंघामधून आमदार झालेले बबन शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यंदा माढ्याच्या या मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे। आता रमेश शिंदे यांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतल्यानं त्यांच्याकडून राष्ट्रवादीची तुतारी वाजवली जाईल का असा प्रश्न उपस्थित होतोय। रमेश शिंदे यांचे पुत्र आणि बबनदादा शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे हे या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातं। माढ्यातील शिंदे कुटुंबातून सध्या 2 आमदार आहेत। बबनदादा शिंदे हे माढ्यातून आमदार आहेत, तर त्यांचे बंधू संजय शिंदे हे करमाळा विधानसभा मतदारसंघामधून आमदार आहेत। आता रमेश शिंदे यांनीही स्वतःच्या लेखासाठी फिल्डिंग लावल्याचं दिसून येते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून माढा विधानसभेचे आमदार असलेले बबन शिंदे हे शरद पवारांसोबत होते। राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि या फुटीनंतर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मार्ग पत्करला। त्यामुळे माढा विधानसभेमध्ये शरद पवार गटानं नव्या उमेदवाराचा शोध सुरू केलाय। लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर धैर्यशील मोहिते पाटलांना माढा विधानसभा मतदारसंघामधून भरघोस लीड मिळाल्याचं दिसून आलंय। भाजपचे उमेदवार असलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना माढा विधानसभेतून 70,055 मतं पडली, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील यांना इथून तब्बल 1,22,570 मतं मिळाली। 2019ची जी विधानसभा निवडणूक झाली होती त्यामध्ये बबनदादा शिंदेंनी 67,000हून अधिक मतं घेत 6व्यांदा विधानसभा गाठली होती। मात्र लोकसभेला ते रणजितसिंह नाईक निंबाळकरांना लीड देऊ शकले नाहीत। इथं धैर्यशील मोहिते पाटलांना 52,000चा लीड मिळालाय। त्यामुळे अशी ही बबनदादा शिंदेंची धाकधूक वाढलेली दिसून येते। अशात आता शरद पवारांनी त्यांना घरातूनच चॅलेंज उभा केले। बबनदादांची वाट यामुळे निश्चितच अवघड असू शकते असं सुद्धा आता बोललं जाऊ लागले।
काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या सुनबाई ज्या माड्याच्या नगराध्यक्ष आहेत मीनल साठे यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची भेट घेतली होती आणि त्यांची सुद्धा माड्यातून लढण्याची तयारी आहे असं बोललं जाते। शिवाय इथून गेल्या वेळी शिवसेनेकडून जे मैदानात होते कोकाटे यांनी सुद्धा अजून हे मैदान सोडलेलं नाही असं सुद्धा बोललं जाते। त्यामुळे दोन्ही शिवसेना इथं काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपल्याला नेमकं याबाबत काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।